नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर प्रतूच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि त्याचबरोबर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर काही प्रॉब्लेम चालू होतं त्यामुळे व्हिडिओ काही बनवले नाही. 7-8 दिवस झाले असतील आपला काही डेली ब्लॉग आलेला नाही चॅनलवरती. तर आज व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे आणि आत्ता सर्व काही काम आवरले आणि आत्ता शेतात ना इथे सर्व कांदे हे वाळवटीने असे सपाट झालेत, म्हणजे कांद्याची पात एकदम मुरली आहे. तर कांदे काढायला आलेले आहेत. तर 4-5 दिवसांनी कांदे काढणे सुरुवात करणार आहे. आता जरा एक काम चालू आहे म्हणून घरचे बाहेर गेलेले आहेत, त्यानंतर कांदे काढणे सुरुवात करणार आहेत. तर हे सर्व कांदे काढण्यासाठी आलेले आहेत आणि आज दिवसाची लाईट आहे त्यामुळे इथं मोटर पण चालू केलेली आहे. तर पाणी चालू आहे, कडाळ वगैरे भरण्यासाठी, घास भरण्यासाठी पाणी चालू आहे. तर एका बोरवेलचं पाणी आता गेलं आहे पूर्ण आणि एकच आज चालू आहे. तर त्यामुळं भरणीना उरकत नाही, सर्व असं हळूहळू पाणी चाललं आहे आणि लांब पण आहे त्यामुळं. आणि खूप असा उन्हाळा आहे तर सगळी जमीन सुकली एकदम, वावर पण असं जास्त पाणी घेतं आहे, जमीन जास्त पाणी घेते त्यामुळं पटपट भरणी काय होत नाही. तर चला आता कांदे तर आता लवकर काढायला सुरुवातच करावं लागणार आहे. आणि त्यानंतर ना आता गावची जत्रा पण आलेली जवळ, त्यामुळं सर्व घराची साफसफाई करायची, सर्व कपडे वगैरे धुवायचेत, म्हणजे गोधड्या वगैरे आहेत त्या, आणि सर्व साफसफाई आणि कांदे काढणे सर्व हे 5-6 दिवसात सुरू करावं, म्हणजे झालं पाहिजे. 6 तारखेला सप्ताह बसतो आहे, सप्त्याच्या आधी सर्व काही झालं पाहिजे. इथं काही द्राक्ष होते तर ते पिशवीत ठेवल्यामुळे सर्व असे खराब झाले होते, त्यातले मी काही चांगले काढले आणि काही ठेवून दिले, असे बाकीचे फेकून दिले. आणि त्यानंतर आता आपल्या शेवंतीला खूप छान फुलं आलेले आहेत. तर आता गुढीपाडव्यासाठी फुलं आपल्याला भेटणार आहे पूजेसाठी. आणि त्यानंतर गव्हाचं दळण करायला घेतलं होतं. तर ह्या गव्हामध्ये बघा कसलं पान आलं होतं, आंब्याचं का काय. तर प्रतूष झोपला होता त्यामुळे मला सर्व दळण वगैरे करून घ्यायचं होतं. आणि त्यानंतर सहज कपाट काढलं होतं. तर त्यात काही ब्लाऊज सापडले, तर म्हटलं तुमच्याशी शेअर करा. तर रोज ना आपल्या डेली यूजसाठी ना काही ब्लाऊज असे निवडून ठेवायला पाहिजे किंवा असे काही शिवून ठेवायला पाहिजे, कारण आपण प्रत्येक साडीवरती ब्लाऊज शिवणं खूप अवघड आहे. कारण आता असं झालं की साडं घेणं सोपं आहे पण ब्लाऊज शिवणं अवघड झालं, कारण प्रत्येक साडीला पिको फॉल आणि ब्लाऊज शिवायला खूप पैसे जातात. तर साडीच्या किमती एवढे पैसे तर ब्लाऊजला आणि पिको फॉलला जातात. त्यामुळं मी काय करते, काही असे ब्लाऊज आहे ना असे ब्लॅकमध्ये किंवा गोल्डनमध्ये असे ठराविक कलरमध्ये घेऊन ठेवत असते आणि मग कोणते पण साडीवरती मॅचिंग होऊन जातो. कधी आपल्या बऱ्याच साड्यांना असे काही किनारा असतात, तर लेस वगैरे असतात, तर ते मॅचिंग होऊन जातात असले ब्लाऊज. त्यासाठी हा एक ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे आणि हा एक दुसरा एक आहे. तर मी ह्या असेच शिवून ठेवले होते, पण आता बऱ्याच दिवसातून काही घालण्यात आले नाही, कारण अगोदर प्रेग्नन्सी होती आणि त्यानंतर आता बाळ वगैरे, तर मी काही साड्या वगैरे आता यूज करत नाही. तर हे नंतर काही होतील यूज करण्यात. त्यानंतर गोल्डन कलरचा पण बऱ्याच साड्यांची आपली लेस वगैरे गोल्डन कलरची असते किंवा बऱ्याच साड्यामध्ये कलर पण गोल्डन येतो. तर असे ब्लाऊज बऱ्याचदा मॅचिंग होऊन जातात. आणि त्यानंतर हा आहे रेडीमेड ब्ल्यू कलरचा ब्लाऊज. तर माझ्याकडनं बऱ्याच ब्ल्यूमध्ये साड्या आहेत. तर हा मी फक्त 100 रुपयाला घेतला होता, पण मी एवढ्या वेळा त्याला ट्राय केलं आहे, बऱ्याच साड्यांवरती वापरला आहे आणि खूप छान कपडा पण निघलेला आहे. तर मला ना हे रेडीमेड ब्लाऊज खूप आवडतात, कारण एकदम त्यांचा कपडा पण एकदम सॉफ्ट असतो आणि गरम वगैरे होत नाही. उन्हाळ्याच्या दिवशी आपल्याला खूप फायदेशीर ठरतात आणि काचत वगैरे नाही. आणि आपल्याला हवे तशी तब्येत कोणाची किती पण असो, तर त्याचा कपडा असा ताणतो ना, तर त्यामुळं कोणाला पण येऊन जातो. मापाची वगैरे काही गरज नाही आणि खूप छान पण दिसतात. खूप वेगवेगळ्या याच्यात आपल्याला भेटून पण जातात. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर पण सर्वांना बाय बाय, टेक केअर.